नरेंद्र मोदी सरकारचा आजचा तिसरा दिवस आहे। आज पुन्हा महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक घेण्यात येणार आहे। तसंच आज दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। तर गृहमंत्री राजनाथ सिंह आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार आहेत। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर सर्वात आधी आपल्या मंत्र्यांना काटकसरीचा मंत्र दिलाय। मंत्रिमंडळाच्या खर्चावर मर्यादा आणण्यासाठी मोदींनी मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवलाय। यूपीए 2 मध्ये 70 मंत्र्यांचा समावेश होता, तर मोदी मंत्रिमंडळात केवळ 45 मंत्रीच आहेत। त्यामुळे सरकारच्या खर्चात 125 कोटी रुपयांची बचत होणार आहे। दरम्यान कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांची नेमणूक पीए आणि पीएस म्हणून करू नये असा आदेशही मोदींनी काढलाय। एवढंच नाही तर मंत्र्यांनी लोकांमध्ये जावं असं फरमानही मोदींनी काढलंय। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून सुरू झालेल्या वादाला आता वेगळंच वळण लागलंय। मंत्री होण्यासाठी विशिष्ट शिक्षणाची गरज आहे का यावरून वाद रंगला असतानाच स्मृती इराणींनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वेगवेगळी माहिती दिल्याची बाबही पुढे आली आहे। देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा कारभार सांभाळणाऱ्या इराणी सध्या ग्रॅज्युएटही नाहीयेत अशा शब्दात काँग्रेस नेते अजय माकन यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। काँग्रेसकडून इराणींची टर उडवली जात असताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या बचावासाठी पुढे आले। मोदी सरकारच्या पहिल्या 2 दिवसातच जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 वरून वाद उत्पन्न झालाय। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नितीन गडकरींच्या विधानांवर उमर अब्दुल्ला यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। आता संघ आणि भाजप कलम 370चा आपला अजेंडा कसा पुढे रेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री झाल्यानं त्यांच्या वारसदाराचा शोध आता सुरू झालाय। राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली। राजनाथ यांच्या जागी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा, अमित शहा आणि ओमप्रकाश माथुर यांची निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे खासदार अनंत गीतेंनी आपल्या खात्याचा काल पदभार स्वीकारला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं। सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र खात्याचा पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली। 7 देशांच्या प्रतिनिधींशी झालेली चर्चा यशस्वी झाल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय। मेनका गांधी यांनी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला। मेनका गांधींकडे महिला आणि बालविकास मंत्रालय खाते देण्यात आलंय। उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमधून त्या विजयी झाल्या। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। अंदमान येथील सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य ज्योत स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेश फलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिली आहे। यूपीए सरकारच्या राजवटीत तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा हा संदेश फलक काढून टाकला होता। आता माजी मंत्री राम नाईक आणि भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मागणीनुसार सावरकरांचा हा संदेश फलक पुन्हा बसवण्यात येणार आहे। मोदी सरकारनं पहिल्याच दिवशी कारभार हाती घेताच रेल्वे बोर्डानं एक मोठा निर्णय घेतलाय। रेल्वे बोर्डानं देशभरातल्या रेल्वे तिकीट सर्व्हिस एजंट्सचं लायसन्स रद्द केलंय। तिकीट विक्रीमधील काळा बाजार आणि गोंधळ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातला निर्णय प्रलंबित होता, मात्र नवं सरकार आल्यानंतर त्यांनी लगेचच याबाबतचा निर्णय घेऊन टाकलाय। लायसन्स रद्द केल्यामुळे तिकिटांमधील काळा बाजार मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा रेल्वे बोर्डानं केलाय। आयएनएस विक्रांत नौदल तळातून हलवण्याची तयारी सुरू झाली आहे। नौदल तळातून हलवण्याची सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे, पण प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत। गौरवशाली विक्रांत युद्धनौकेचं काय होणार? विक्रांत वाचवण्यासाठी आंदोलन करणारे आता सत्तेत आहेत, त्यामुळे विक्रांतला वाचवण्यासाठी मोदी सरकार काही निर्णय घेणार का? काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी नेमली, मग आता विक्रांतला वाचवण्यासाठी लवकर पावलं उचलणार का? असा प्रश्न निर्माण झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।